नजरापूर चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेनं पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। आरोपी भीमराव कांबळे नेहमीच लहान मुलींवर वाईट नजर ठेवून असायचा, अशी धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे। आरोपी भीमराव कांबळे विकृत असल्याचं सुद्धा पोलिसांच्या तपासातून समोर आलंय। तर हाच तो नराधम आहे आणि याची लहान मुलींवर कायमच वाईट नजर असायची आणि त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली सुद्धा पोलिसांना दिलेली आहे। तसंच तो विकृत असल्याचं सुद्धा पोलिसांच्या तपासात उघड झालंय। आपण एक नजर टाकूयात यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून। आरोपीवर याआधी अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे। 75 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे। स्वतःच्या पुतणीवर सुद्धा या क्रूर कर्म्यानं अत्याचार केला होता। याही प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। हा नराधम 5 ते 6 वर्षांपूर्वी जेलमधून सुटून आल्याचीही माहिती आहे। तर या नराधमाची लहान मुलींवर कायमच वाईट नजर असायची आणि तो विकृत होता, हे आता पोलिसांच्या तपासातून समोर आलेलं आहे। दरम्यान या नराधमावर आधीच गुन्हे सुद्धा दाखल होते, मात्र तो जामिनावर 5 ते 6 वर्षांपूर्वी बाहेर आलेला होता आणि पुन्हा एकदा त्यानं अशाच पद्धतीनं एका लहान चिमुकलीवर अत्याचार केला आणि तिची हत्या केली। त्यामुळे आता याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशा संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण राज्यभरातून उमटत आहेत। नसरापुरामध्ये तर जोरदार मागणी केली जाते। तर नराधम भीमराव कांबळेनं आपल्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे आणि त्याचबरोबर तो विकृत असल्याचं सुद्धा पोलिसांच्या तपासात आता उघड झालंय।